खारघर या शहराच्या नागरिकांच्या दारूबंदीच्या आणि दारूच्या वेगवेगळ्या विक्रीच्या परवान्याला विरोध करण्याच्यासाठी म्हणून आहे। याच्या आधी या ठिकाणी कुठलाही दारूचा परवाना नव्हता, दारू विक्रीचं त्या ठिकाणी दुकान नव्हतं। 2002 साली या ठिकाणी पहिला परवाना दिला गेला होता आणि तेव्हापासून या संदर्भामधला विरोध सुरू झाला आणि वेगवेगळ्या पद्धतीची निवेदनं देत दारूबंदीच्या संदर्भामधली मागणी आग्रह करत जी सुरुवात झाली, याच्यामुळे अध्यक्ष महोदय या ठिकाणी दारूबंदी झाली। त्या ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यावरती या दारूच्या दुकानांच्या विरोधामध्ये आंदोलनं होत राहिली आहेत आणि त्यामुळे आत्ता ज्या वेळेला एक थेट वाईन शॉप हे मुंबईतल्या परवानगी शिफ्ट करून खारघरमधल्या एका मोठ्या रस्त्यावरती मुख्य रस्त्यावरती देण्यात आलं, तेव्हा लोकांच्या भावनांचा कडेलोट झालेला आहे। हे नियमाला धरून नाही, एक महापालिका एक यंत्रणा स्वतःहून सांगते की त्या लोकांची इच्छा आहे आणि म्हणून हा ठराव करतोय। एकदा केला तो तुम्ही सांगता नाही अलाउड, दुसऱ्यांदा केला तो सांगता नाही अलाउड, नेमकं अलाउड काय आहे? त्या कायद्यातल्या ज्या तरतुदी आहेत तर 25% मतदार किंवा महिला मतदारांच्या संख्येच्या या ठिकाणी एकूण 50% लोकांनी मतदान केलं आणि 25% लोकांनी मागणी केली की होणार। अध्यक्ष महोदय, ही सगळी प्रक्रिया अतिशय जटिल आहे। महापालिकेनं उद्दिष्ट लोकांच्या वतीनं जाहीर केलं आहे, मग खातं स्वतःहून ही प्रक्रिया का इनिशिएट करत नाही? आणि माझी आज विनंती आहे या प्रश्नाच्या माध्यमातून दादांना की खात्यानं याला सुरुवात करावी, कलेक्टरला सांगावं की तुम्ही मागणी करा, जेव्हा मतदान होईल त्याला आम्ही तयार आहोत। ज्या अर्ज द्यायचे ते अर्ज द्यायला सुद्धा नागरिकांच्या वतीनं आम्ही तयार आहोत। जर ते या ठिकाणी दारूची खुली या ठिकाणी जाहिरात करतायत, रेस्टॉरंट बारमध्ये शटर उघडून बाहेर भिंत फोडून त्या ठिकाणी, तर त्यांच्यावरती बंदी आणणार का? आणि अशी खारघरवासियांची इच्छा आहे, या ठिकाणी दारूबंदी झाली पाहिजे की ह्या बाबतीमध्ये जे काही नियम आहे नियमावलीच्या बाहेर जाऊन तिथं काही प्रकार चाललेले असतील तर ते बंद करण्याच्या करता राज्य सरकार पूर्णपणे कारवाई करेल।